हॅलो. श्री स्वामी समर्थ ते. श्री स्वामी समर्थ ताई. बोला काय ताई. चालू आहे? हं. काही नाही आता आटोपलं. बरं, बरं. हं, हं, हं. एक एक इन्सिडेंटही म्हणता येईल ताई किंवा हे पण म्हणता येईल, अनुभव पण म्हणता येईल. एक सांगते बघा तुम्हाला. मी तुम्हाला हं, बोलली होती एकदा. हं. एकदा काय झालं ताई, म्हणजे ही 2006 ची वगैरे गोष्ट असेल ही. अच्छा. हां, हां. हो, 5 किंवा 6 ची, हो 6 चीच गोष्ट असेल. माझ्या जाऊच्या भावाचं लग्न होतं अच्छा. औरंगाबादला. हां, 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 हां. मग आम्ही तेव्हा तिथे गेलो होतो सगळेजण. पूर्ण म्हणजे सासरची फॅमिली आणि ते सगळे हां, हां. तिथे गेलो होतो. तेव्हा माझ्या जाऊचा मुलगा काहीतरी दीडच वर्षाचा होता. बरं. हां, हां, हां. हो. आता तर तो मोठ्या कंपनीत आहे, मल्टीनॅशनल कंपनीत. अरे तर वाह! तेव्हाची गोष्ट आहे. हो, हो. हं, 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 हं. तर काय झालं ताई, आम्ही म्हणजे सगळं लग्न वगैरे आटोपलं. मग पूर्ण वरात घरी आली आणि नवरदेव, नवरी, हं, माझ्या जाऊचे आई-वडील आणि भाऊ म्हणजे ते सगळेजण हं. जेजुरीला गेलेत. आपण अच्छा. करतो हं. ना नंतर कुळाचार वगैरे सगळे बरोबर, बरोबर. लग्न हां. झाल्यावर. हां, मग ते तिकडे गेले. तर हं, पायऱ्या चढताना ना ताई त्यांनी हं. ना त्यांच्या मुलानी ना एकदम मान टाकली आणि खूप त्यांना ताप आला. अरे, म्हणजे ते अरे! चढलेच नाही वरती. बिलकुल 5, 7, 8, 10 पायऱ्या चढले आणि त्यांनी त्याला तसं झालं. अरे वाह! मग ते हं, तसेच परतले दोघं जण, म्हणजे माझे दीर आणि माझी जाऊ आणि मुलगा, त्यांना घेऊन ते तसेच परतलेत. हं. इकडे आलेत, म्हणजे गावी आलेत, आणि ना हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं. अरे बापरे! पण हां. हो, इतका त्याला फणफण ताप, 104 वगैरे 105 असा ताप चढून गेला होता. अरे बापरे! आणि हो, आणि मग खूप साऱ्या टेस्ट झाल्या, कशा-कशाच्या टेस्ट केल्या डॉक्टर साहेबांनी. हं. पण मग काही त्याचं सगळं नॉर्मलच येत होतं ताई त्याचं. अच्छा. हां, हां, हां. हां, म्हणजे 8 दिवस झाले तरी त्याचं ते चालूच होतं. ताप चालूच यायचा, पण? जायचा. हो ना. एवढं सगळं ताप चेकिंग करून पण? चेकिंग करून पण यायचा, जायचा, यायचा, जायचा. एकदम खूप चढायचा, कमी व्हायचा. ते काही त्याचं निदानच लागत नव्हतं. अरे मग आम्ही बापरे! सगळेजण त्याला बघायला गेलोत. हं. हां, कारण आम्ही सगळे तिथेच होतो ना लग्नामध्ये. हो, हो. बरोबर. हो, बघायला गेलो. तर तो ना, मी जेव्हा बघायला गेली ना ताई, तो असा हॉस्पिटलमध्ये बेडवर बसलेला होता. त्याची पाठ होती माझ्याकडे, मी गेली तेव्हा. अच्छा. हां, हां, हां. मग मी त्याला हाक मारली हां, त्याच्या नावानी. तर त्यानी ना ताई माझ्याकडे वळून बघितलं. हां. इतकं भयानक त्याची नजर होती ताई, बघायची त्याची नजर. आई मी गं! त्याला, अरे बापरे! मला एकदम अंगावर काटा झाला त्यांनी माझ्याकडे बघितल्याबरोबर. किती जसं काही वर्षाचा होता तेव्हा तो? दीड पावणे 2च वर्षाचा असेल तो. बघा. हां, 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 हो. हां. आणि त्याची जी नजर होती ना, एखाद्या परिपक्व पुरुषाची कशी राहते तशी त्याची नजर होती. बापरे! इतकं भयानक. अंगावर शहारा येतोय. हो, इतकं भयानक त्यांनी बघितलं. आणि काय म्हणायचा तो, आता हे लोक जेव्हा जात होते ना ताई जेजुरीला, तेव्हा ते एका ठिकाणी थांबलेले होते. आपण अच्छा. नाही का झाडाखाली बसून वगैरे जेवण हो, करतो, हो, डबे खातो. हो. तसे ते थांबले असतील कुठेतरी. हां, 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 हां. तर हां, ते तिथे थांबले होते. तर तो काय म्हणायचा, "तिथेच मला घेऊन चला खेळायला." अगो बाई! हो, तिथे चला म्हणायचा. आणि हं. ना ताई ते पुरुष नाही का, ते तंबाखू खाताना कसं ते चोळतात हाताला, हो, 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 तो हो. तसा करत होता ताई तो. आता आमच्याकडे कोणीच तंबाखू खात नाही बघा. बघा. हो, तर आई. तसा करायचा आणि काय म्हणायचा, "मला पान द्या" म्हणायचा. विड्याचं पान नाही का? अय्या! म्हणजे त्याच्या हो. अंगातच तो घुसला हां, ती पण हे व्यक्ती. आता कसं आपल्याला हे लक्षात नाही येत ही गोष्ट. नाही येत लक्षात. आत्ता समजत नाही ते आपल्याला तुम्ही हे. हां, बरोबर. हां, आपण बिलीव्हच नाही करत आपण या हं. गोष्टींना. अगदी, मग अगदी. हो, मग ना हे कोणाच्याच लक्षात नाही आलं बरं का, हा असा करतोय म्हणून. मग हां, माझ्या जाऊबाईंच्या काकू आहेत, त्या पण लेक्चरर होत्या. आता झाल्या त्या रिटायर्ड. अच्छा. त्यांच्या लक्षात आलं, की अरे, हे काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणून. हां, 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 हां. हां, मग त्यांनी काय केलं ताई, त्यांनी ना नवनाथाचं पारायण सुरू केलं. अच्छा. हां, हां. त्यांच्या काकूंनी. त्यांनी जसं नवनाथाचं पारायण केलं ना ताई, तो हा इकडे नॉर्मलच झाला एकदम. अय्या! एकदम नॉर्मल. बापरे! हो. माझ्या केवढं जाऊबाई तर आजही म्हणतात, की ते कायच होतं म्हणतात. बरोबर, बिलीव्हच बरोबर. नाही होत. हो, अजूनही म्हणजे ते म्हणजे ना, हे अजून ह्या काही पिढींना हे हल्लीच्या पिढींना हे खरं वाटत नाही. खरं वाटत पण नाही. आहे, हे शक्य आहे. आणि तुम्हाला सांगू का ताई, मुलींनी ना केस धुवून, केस मोकळे करून ना असं जाऊ नये बाहेर दुपारी ना? बाहेर. माझी आई नेहमी रागवायची. आता माझ्या मुलीचे खूप लांब केस आहे. आई नेहमी रागवायची, की केस हो मोकळे ना. ठेव. तेव्हा काय वाटायचं, आई काही पण सांगते. हो. खरंय. काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे असं वाटायचं. पण नाही ते, म्हणजे आता मी अभ्यास केलाय ना, सगळं वास्तू हे ते, त्याच्यात माझ्या पण वाचण्यात आलं, की पहाडावर तर चढूच नाहीये ताई, हो ना, केस ओल्या मोकळे केस टाकून. आणि मोकळे टाकून. हां. मोकळे टाकून किंवा परफ्यूम, अत्तर लावून, अच्छा, ते नवीन पण का? कपडे. बिलकुल. आणि लेडीजच्याच केसांनाच सगळ्यात पहिले पकडतो बघा. अय्या!
हो, हो, हो. बरं झालं हो. सांगितलं. हो, असाच माझ्या मावशीचा एक अनुभव आहे. आई सांगते, मी आईला हा अनुभव सांगितला. तर मग आईने मला सांगितलं, माझ्या माझ्या सगळ्याच मावशींचे केस खूप लांब-लांब आहे. अच्छा. हो, जीचे सगळ्यात लांब केस होते ना, तर हं. तिला ती शाळेतून आली म्हणाली आई आणि ना तिला खूप पोट दुखायला लागलं, गडागडा लोळत होती म्हणे ती. हां, मग हां. त्यांच्या गावी ना कोणतरी असे महाराज होते, त्यांना बोलवलं, की हे काय म्हणजे दवाखाना झाला काही. तर हां. त्यांनी ना ताई काय केलं, तिचे केस मोकळे केले आणि इतकं घट्ट म्हणे केस पिळून आंबाडा घातला, तर तशीच तिने उलटी केली म्हणे मावशीने. अय्या! हो आणि एकदम नॉर्मल. बरं. त्यांनी म्हटलं म्हणा, की ही बाहेरच्या हवेत आली होती. अय्या! म्हणून सांगायचं तात्पर्य हे, की आपण फॅशनमध्ये आपण नाही का केस मोकळे ठेवणे हे ते नाही, नाही. थोडं तरी बरोबर. बांधावं खरंय, खरंय, खरंय. किंवा कुठे ऑकेजनला जाऊन तिथे तरी सोडावे. म्हणजे असंच भर दुपारी राहुकाळ असतो ताई. पुष्कळ वेगवेगळे काळ असतात हो, ताई हो, हो. पंचांगामध्ये. तर ते करू नये मला असं वाटतं. नाही, अगदी म्हणजे ना ताई मला हे तुमचं इतकं पटलं ना हो, आणि आता आपण म्हणजे ना सॉरी कारने वगैरे प्रवास करतो, मग हो, वॉशरूमला हो, वगैरे लागते. तर हो. पूर्वी कसं ना ताई म्हणजे आता कुठे सामसूम आहे रस्ता, तर आपण आपण थांबतोच. हां, थांबतो आणि मग तिथे असं बाथरूमला वगैरे जातो ना, हो, हो, हो. तर मी तुम्हाला तर कायम जाते ताई. कारण मी ना पब्लिक टॉयलेट सहसा युज नाही करत. हां, तर तुम्हाला कायम जाते. सांगते ती गोष्ट हां, 20 एक वर्षापूर्वीची असेल. हां. तर माझ्या भावाकडे तर म्हणजे पूर्वीपासून हे त्याचं बिझनेसच मोठा आहे. तर हं, हं. कार-बीर सगळंच आहेच त्याच्याकडे सगळं. त्या बरं. काळात पण त्याच्याकडे होती. तर असेच तो वडील असे गावी निघाले आणि बरं. आता दुपारचं असं कुठेतरी वॉशरूमला लागली म्हणून सामसूम जागेवर गेले ताई हां. आणि तिथे ते वॉशरूमला जाऊन आले बाथरूमसाठी हं, हं. आणि गाडीत बसले हं. आणि तिथून तुम्हाला सांगते, माझा भाऊ एवढा आजारी, हं. वडील आजारी, अरे बापरे! काही विचारू नका. आणि त्यानंतर ती दिवाळीसुद्धा खराब गेली. आणि मग दोंडाईच्याला ना, एक आजी होत्या, पण त्यांना दादाजी म्हणायचे. बरं, तर बरं. त्यांच्या अंगात त्यांचे सासरे होते. मग त्यांना भेटले तर ना ताई, त्यांनी फक्त रक्षा दिली हो. पण त्यांनी काय हं. सांगितलं, "तुम्ही कल्याणच्या हद्दीत, तुमच्या मुंबईच्या हद्दीत गेल्याशिवाय ती घेऊ नका." बरं, आणि मग ते कल्याणच्या हद्दीत आले, तेव्हा भावाने घेतला आणि वडील म्हणाले, "नाही, मी गावीच थांबणार आहे." मग ते गावी थांबले मालेगावकडे. तर बरं, वडील म्हणाले, "मी तिकडे गेल्यावर घेतो." आणि यांनी घरी म्हणजे याने हद्दीत आल्यावर कारमध्येच घेऊन टाकली चिमूटभर रक्षा. आणि बरं. तुम्हाला खोटं वाटेल, त्याला ती कार चालवणं मुश्कील झाली. इतके त्याला जुलाब, जुलाब, जुलाब. आणि ते दादाजी म्हणजे ज्या आजी होत्या ना, त्या स्वामींचंच करायच्या. बरं. हां. आणि त्यांनी ते काय नवनाथांची रक्षा दिली, की ते पारायणाची रक्षा होती त्यांच्याकडची ती माहिती नाही. हं. पण भाऊ इतका म्हणजे त्याला कंट्रोल नाही एवढं जुलाब आणि उलट्या. आणि हं. 3 दिवस ताई तो गळून गेला, एवढ्या उलट्या जुलाब झाल्या. आणि 4थ्या दिवशी म्हणजे आम्ही काळजीतच होतो, की याला काय झालं? कारण ॲडमिट वगैरे केलेलं होतं आधी. बरं, बरं. आणि ताई तुम्हाला सांगते त्या 3 दिवसानंतर तो इतका फ्रेश झाला, की तुम्ही म्हणणार नाही काल हा एवढा गळून गेलेला होता. नाही, हो. तो ना ताई त्या याच्यात आला होता बघा, त्या त्या हां, घेऱ्यात आला होता तो. त्या फेऱ्यात आलेला. म्हणजे हे हो, तुम्ही हो. जे म्हणता ना, त्याचा हं. अनुभव घेतलेला आहे आम्ही पण. हो ना. पण कसं आहे ना ताई, निगेटिव्ह एंटिटी हां, असतेच बघा. हो. आता खूप लोक बघा ॲम्ब्युलन्सच्या मागे गाडी काढतात बघा. खूप लोक हां, बघा आता. हां, हां, हे हां. खूप चुकीचं आहे. ॲम्ब्युलन्सच्या मागे माझ्या वाचण्यात असं आहे, की हं. त्याच्या मागे निगेटिव्ह एंटिटी धावत असतात. अगदी, अगदी, कारण ती अगदी. पण व्यक्ती जाते का म्हणून त्या बर याच्यामध्ये. बरोबर. म्हणून कधीच ॲम्ब्युलन्समध्ये पळवायची नाही. आणि अजून एक सांगू का ताई, आता आपण असं फिरतो ना कुठे पण, हां. कायम आपल्या पर्समध्ये ना एक तर बिब्बा तर ठेवायचाच. बिब्बा असतो की नाही तो, हो, हो. माहिती आहे, माहिती आहे. तो एक ठेवायचा ताई. आणि ना हनुमानजीचं कुठलं पण नाही ताई, हनुमानजीचं जे पुरातन मंदिर आहे त्याचं ना शेंदूर आपल्याजवळ आणून ठेवायचं ताई पर्समध्ये. अच्छा. किती कायम तो छान शेंदूर. सांगताय हो ताई तुम्ही हो. हे. आणि मारुती स्तोत्र असतं की नाही, छोटंसं मिळतं बघा ₹15 हो, हो, ₹10 हो, छोटं. हो. ते पण कायम ठेवायचं. त्याला काही दोष नाही. पिरियड्स असले तरी आपण ते ठेवू शकतो बघा पर्समध्ये. हो मी का? तर मुलांच्या दप्तरात सुद्धा ठेवत होते ताई. हो ना? हो, हो. अरे ते वाह! कायम ठेवायचं. मारुती स्तोत्र आणि हनुमानजीचा शेंदूर आपल्याला काही होत नाही बघा. बापरे! ताई अगदी हो. म्हणजे ना तुम्ही एवढं छान सांगताय, हो, म्हणजे हो, अगदी हो. जुन्या आठवणींना उजाळा हो. मिळतोय तुमच्या माझ्या. भावाला सुद्धा तुम्ही ही गोष्ट सांगाल, की हो. पर्समध्ये त्यांच्या वॅलेटमध्ये सुद्धा ना ते वॉलेटमध्ये हां. थोडासा जरी शेंदूर ठेवला तरी चालतो. हो ना?
हो, काढून आणायचा आणि एखाद्या कॅरी बॅग मध्ये किंवा याच्यामध्ये कशातही ठेवू शकतो ना आपण. हो, हो, हो. माझ्याजवळ कायम असतो बघा, कारण आम्ही खूप ट्रॅव्हलिंग करतो, कुठे पण थांबतो ना. हो, 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 हो. हो. अशाच एका ट्रॅव्हलिंगमध्ये ताई मला 2 वेळा महालक्ष्म्या सापडल्या. असं कोणी आणून टाकल्या असतील. हां, 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 हां. 2 वेळा मला सापडल्या बघा. मग काय केलं ताई तुम्ही ते? काही नाही, मी फक्त बघितलं ॲक्चुअली. मी मोठ्या-मोठ्या गुरुजींना पण विचारलं, हां, हां, हां. की असं बघितलं. तर मला त्याचं ना हे मिळालंच नाही पण सॅटिस्फॅक्टरी आन्सर, की आपण मांडाव्या का आणून किंवा काय होतं बघितलं तर, म्हणजे दिसलं तर. कोणी मला असं प्रॉपर आन्सर केलंच नाही. उचलल्या नाही ना तुम्ही? नाही, नाही, नाही. उचलायचं नाही ताई कधी, कारण मला असं ऐकण्यात आलं, की ललिता पंचमी असते की नाही आपली ललिता देवी, हो, 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 तिचा हो. जर काही अवशेष सापडला तर तो उचलायचा. अच्छा, अच्छा. हो. आणि महालक्ष्म्यांविषयी मी असं ऐकलं, की तुम्हाला ज्या गाठी घेतो की नाही आपण, हां, हां, हां. हां, ते जर सापडलं तर तुम्ही मांडू शकता म्हणून असं मी ऐकलं. कोणत्या गाठी म्हणजे? आपण नाही का ते देवीला गाठी घेतो दुसऱ्या दिवशी. हां, 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 ते हां, नाही का हां. सगळं बांधतात बघा, खोबरं असतं हो, हो, त्याच्यात. हो, हो. ते बरंच काय-काय असतं बघा. अच्छा, मग ते सापडलं तर घ्यायचं का? असं मी ऐकलं. आता मला त्याचं तेच म्हणते, मला सॅटिस्फॅक्टरी आन्सरच मिळालं नाही कुठलं अच्छा. कोणाचकडून. ओह! हो. आणि 2 वेळात बघितलंय बघा मी. बापरे! हो, हो, हो. माझी आई म्हणते ना, असं कोणालाच दिसत नाही म्हणते. लक्ष्मी त्या. हो, लक्ष्मी. ते नाही आपण सप्टेंबर महिन्यात बसतात बघा. हो, हो, हो. आलं लक्षात ते हो, माझ्या. हो, हो, हो. ज्येष्ठा गौरी आणि हे हो, 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 हो. गौराई. हो, ते असं. बापरे! हो. आणि तुम्हाला सांगते ना ताई, हां. प्रत्येकाने ना ताई आता बघा आपलं जसं वय होतं की नाही, तसं आपण व्रत, वैकल्य आपण करू नाही शकत. नाही एवढे करू बसण्याची शकत. ताकद अगदी नसते. हां, बरोबर. खाली हं. नाही बसू शकत. म्हणून तरुण वयापासूनच सुरू ठेवायचं. ॲट अगदी. तुम्ही माळ जप तरी करा. खरं, किती छान सांगितलं. प्रत्येकाला सांगते मी. आणि माहितीये का ताई, आपण एखादा संकल्प घेतला पाहिजे. म्हणजे कसा सांगू का तुम्हाला, सोपा, सरळ, साधा. हां, जसं हां. मी मी कसं आता समजा बघा, आता चातुर्मास सुरू होतोय, तर मी रोज पारिजातकाचे फुलं महादेवाला वाहेल किंवा विठ्ठलाला किंवा श्रीकृष्णाला वाहणार 4 महिने. हां, म्हणजे हां. ते सरळ आपण तशीच, सोपं घ्यायचं. हां, म्हणजे तशीच सोय. किंवा गणपतीला वर्षभर मी जास्वंद वाहणार. हां, हां, किंवा हां. महालक्ष्मीला कमळ वाहणार. किंवा मी कसा संकल्प घेतलेला आहे मागच्या श्रावणापासून हां, पुढच्या श्रावणापर्यंत मी हां. तुपाचा दिवा रोज महादेवाला लावणार. हां, ते पण बोलून घ्यायचं की कुठे सोयर, सुतूक काही आलं किंवा गावी गेलं तर तो खंड पडणार. पडणार. अगदी बरोबर हो, आहे. आणि हं. ते होतच असतं. होतच असतं. हो. अगदी, अगदी. म्हणजे ना असे जर संकल्प घेतले ना ताई किंवा हां. नियम घेतला ना, ते खूप फलित होतात. हो, हो. मी पण असंच. साधे सोपेच घेत असते. हो, कारण मला माहीत आहे, की माझ्याकडनं होणार नाही आणि नाही होणार. झालं ना, की मला टेन्शन येतं. टेन्शन येतं म्हणजे ताई ते व्हायला पाहिजे असतं ना पूर्ण. मग तेच ना, मग की आज झालं नाही, मग तो पूर्ण दिवस टेन्शनमध्ये जातो. असं. टेन्शनमध्ये जातो. नाही, पण ते कसं आपण जे करू शकतो ना तेच करायचं. अगदी, अगदी. किती किंवा मी सुंदर. 11 चकरा, हां, किंवा मी 11 चकरा मारणार किंवा मी हां. 11 सोमवार 12 फुलं वाहणार महादेवावर. हां, हां. महादेवाला हे ते याची फुलं असतात की नाही ताई, चांदणी गोकर्णाचे. म्हणतात बघा. चांदणीची फुलं असतात. आपले साधं नाही का चांदणीचे हां, सदाफुली. पंचपाकळी पण म्हणतात त्याला. हां, पंचपाकळी पण म्हणतात. ते हं. सर्वात जास्त आवडतं. तसं फुल कोणतंच नाहीये बघा. त्याची ना पाकळी बघा तुम्ही अशी निमुळती होते हो. अ, कोपऱ्यात येऊन. बरोबर, बरोबर, हां, बरोबर. ते फुल महादेवाला भयंकर आवडतं. हे सहसा म्हणजे आपण असंच बघून इग्नोर करतो, कारण ते सगळे घरोघरी असतात ते झाड. हो, हो, हो. हो, तर ते खूप आवडतं. ते 12-12 फुलं जरी वाहिले ना प्रत्येक सोमवारी, तरी हं. सुद्धा खूप सुंदर आहे. ताई किती छान माहिती हो. मिळते तुमच्याकडनं. इतके सेवेकरी खुश होतील. प्रत्येक जण हो. कमेंट करेल बघा ताई. हो, नाही, नाही. पण ताई माहिती आहे, असे सोपे-सोपे नियम घेतले ना आपण, हं. म्हणजे म्हातारे लोक सुद्धा ताई हे करू शकतात हो. हो, कोणीही करू शकतं. अगदी, कोणीही अगदी. करू शकतं. आणि मी प्रत्येकाला म्हणते, की सांगते मुलींना, तुम्ही रुक्मिणी स्वयंवर वाचा. छोटंसं जे हां. संक्षिप्त मिळतं. मी खूप ठिकाणी ऐकते ताई, की लग्न जुळत नाही. हो, लग्न जुळत हो. नाही. आमची मुलं, आता मला किती कस्टमर असे मिळतात ताई, की आमची मुलंच लग्न करत नाहीत. हो ना. हो, हो. हो, खरंय. हो. म्हणजे ते काय नवीनच फॅड घेतात. लिव्ह इनमध्ये राहायला आवडतं. हो ना, वेडेपणा आहे तो. वेडेपणा आहे. आणि नंतर एका पर्टिक्युलर 40s मध्ये आलं, की मग डिस्टर्बन्स येतो ताई. मग त्यावेळेला पश्चाताप होतो. पश्चाताप होतोच, कारण की तेव्हा समजत नसतं. आणि 40s मध्ये आल्यावर मुलीनं हो. प्रत्येक मैत्रिणीला नवऱ्यासोबत बघते, मुलांसोबत बघते. मग हां, तिला ते तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं. अगदी मग स्वतःला एकटेपणा जाणवतो. आता बघा ताई, मोठे-मोठे सेलिब्रिटीज सुद्धा स्वतःला संपवून घेतात. आता त्यांच्याकडे तर इतका पैसा असतो. मग ते का बरं संपवतात स्वतःला? बरोबर, बरोबर. सगळं असतानाही स्वतःला संपवतात. का संपवतात? बरं, तो एकटेपणा तो जाणवतो ना. तेच, शेवटी माणसाला माणूसच लागतो. मॉरल सपोर्ट अगदी खूप आवश्यक असतो. खरं, खरं बोललात ते काम अगदी. कोणीच करू शकत नाही.
पैसा हो, नाही करू शकत ते काम. खरंय. माझे बाबा नेहमी म्हणतात, की माणसं कमवावी. अगदी. माझ्या वडिलांचं पण तेच मत, की हो. खूप हाय उपज करायची नाही, हव्यास जास्त करायचा नाही आणि आहे त्याच्यातनं मार्ग काढून ॲडजस्ट करून समाधानी राहायचं. बिलकुल बरोबर म्हणत होते ताई ते. हं. खरंय. एकदम माझ्या करेक्ट. तर वडिलांकडनं तर जीवन कसं जगावं, आयुष्य हं, कसं जगावं, हे हं. खूप शिकण्यासारखं आहे. आई-वडील आमचे दोघं पण. हो ना ताई आणि ते तुमच्यावरून लक्षात येतं बरं का. मी नेहमी म्हणते, की मुलं सांगतात पॅरेंट्स काय आहेत. हो, हो, हो. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आपल्या संगोपन आणि जे असतं ताई त्याच्यावरून समजतं आपल्याला. हो, हो. अनुवंशिकता, वातावरण याचं किती प्रमाणात हे आहे, वाटा आहे हो. ते सांगता नाही येत बरं का. हो, मी माझ्या मुलांना पण तेच सांगायची. तुम्ही हं, ना फार मोठ्या डिग्र्या नाही घेतल्या ना चालेल. खूप हं. नाही शिकले तरी चालेल, पण चांगला माणूस बना. चांगला माणूस बना. हं. आणि ताई तुम्हाला सांगू का घराघरातून आपण शिकवायला पाहिजे स्त्रियांविषयी मान. मी मुलांना पण रिस्पेक्ट. सांगते, की हो प्रॉस्टिट्यूट जरी असेल तरी सुद्धा रिस्पेक्ट करायचा. अगदी, अगदी. खरं हो. बोललात. घरापासून जर आपण शिकवलं ना ताई, जसं विदेशात पहिलेपासून स्त्रियांविषयी शिकवतात हो, मान. हो, हो. तर तर खरंच ताई प्रत्येक घरातून माहितीये का स्त्रियांविषयी खूप मान राहील. खरंय, खरंय ताई. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? खरंय. आणि आता ना जेव्हा तुम्हाला सांगू मी माझ्या भावाची गंमत. हो, हो. म्हणजे ताई अ, तो सामाजिक तो खूप करतो आणि त्याचा कुठेही बोलबाला नसतो आणि हं, प्रदर्शन पण नसतं. पण त्याने हे जे आहेत ना, की हं. म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की स्त्री पण गरजू. नाही आणि पुरुष पण नाही. अच्छा, अच्छा. हां. हां. तर त्यांच्यासाठी त्यांनी सेमिनार घेतला होता, की हां. यांना सुद्धा तृतीयपंथी. आपल्या समाजाच्या प्रवाहात आणून यांना काहीतरी अरे वाह, उद्योग वाह! मिळाला पाहिजे. किती सुंदर. हो. की ताई त्यांचे आशीर्वाद खूप जोरदार असतात बरं का. जोरदार असतात. त्यांना त्यांनी जॉबला सुद्धा ठेवलंय शिकलेल्या लोकांना काही बघा बरं, बघा बरं. त्याच्या तुम्हाला कंपनीत. सांगू ताई त्यांना जर आपण त्यांची जर हे केली ना हां. सेवा, तर आपला बुध ग्रह खूप पॉवरफुल होतो. हो का? हो. तुमच्या भावाचा नक्कीच शुक्र आणि गुरु खूप प्रबळ असणार. हो, हो, हो. त्याच्या कंपनीचं नाव पण छान आहे. मिराज इन्स्ट्रुमेंटेशन म्हणून. अरे वाह, वाह! बऱ्याच देशात आहे त्याचा बिझनेस. अरे वाह, वाह, वाह! हो आणि मॅडम ताई तुम्हाला सांगते त्याला बघाल ना, हां. इतका डाउन टू अर्थ, इतका डाउन टू अर्थ ना, हो ना. की त्याची दृष्ट काढून घेत जा ताई. हो, तो आला पाहिजे ना ताई. भेटला की नक्की काढेल. त्याला बिब्बा बिब्बा असतो ना, तो कायम ठेवत जा म्हणा हो, सोबत. त्याने हो. दृष्ट नाही लागत. तो पण आता म्हणजे त्याची पण 60कडे आहे आता वाटचाल. बरं, बरं. हं. 60 म्हणजे पण काही खूप नाही झालं ताई एज. नाही ना, मी 60त आहे म्हणजे तो आता 55-54 असा. मग काहीच एज नाही ताई. 65 पर्यंत असं काही खूप एज नाहीच मग राहत ना. नाही नाहीच ना. यंग मग वाटतो तो अजून पण यंग आहे तसा. जरी हं. यंग वाटत नसेल तरी ताई 65 काही खूप नाही झालं वय हो. नाही ना. अहो मग माझे वडील 71-72 मध्ये कार शिकले ताई. अरे बापरे बाप! आणि ते 80-85 पर्यंत स्वतःला म्हणायचे, "मी अजून पण यंग आहे. मला कोणी म्हातारं म्हणायचं नाही बघा मजे-मजेमध्ये." ना. ते म्हणतात ना, दिल चंगा तो कटौती में गंगा. हां, तेच ते तसे त्यांचं पण हेच वाक्य आहे. हो का? हो का? अरे वाह, नेहमी वाह! सेम असंच बोलायचं. "दिल चंगा तो कठौती में गंगा." बिलकुल बरोबर आहे ना ताई. तुमचं मनच सगळं काही तुम्हाला शिकवत असतं. अगदी, अगदी, अगदी. तुम्ही बघा ताई 80% आपला आजार मनाचाच असतो. मला हे होणार का? मला ते होणार का? तेच अगदी. खात राहतं, तेच खात राहतं आणि आपण आजारी पडत राहतो. खरंय. माझा भाऊ तर मला नेहमी म्हणतो, "ताई टेन्शन नको घेत जाऊ कसलं तुम्हाला आणि सांगते तू ताई आज जरी गेली समजा, तर काही राहून जाणार आहे का कोणाचं कोणा बरोबर आहे. वाचून? बरोबर आहे. सग टेन्शन नाही घ्यायचं ताई. हां, जे उगाच होणार आहे ना ताई टेन्शन घेऊन आहे ते वाढवायचं का असं. नाही, नाही ताई हे पहा आता टेन्शन कोणाला नाहीये. कोणाकोणाला तर इतकं टेन्शन असतं ताई, की उद्या काय करू समजत नाही. अगदी, अगदी. हो. काय करायचं ताई माहितीये का? टेन्शन कमी होण्यासाठी चंद्राची पण उपासना करायची. तो कशी मनाचा कारक आहे. कशी करायची ती? काही नाही पौर्णिमेला बघा इव्हन ताई मी आता कोणी ऐकत असेल तर सांगते. समजा प्रेग्नंट असतात ना लेडीज, हां, ज्या हां, हां. प्रेग्नंट लेडीज आहे, त्यांनी पूर्ण पोटाला ना चंद्राचा प्रकाश घ्यायचा. दर पौर्णिमेला अर्धा तास तरी बसायचं ताई. हो का? त्यांनी आपली हो, त्यांनी आपलं मेंटल जे आहे मुलाचं, ते हां. एकदम स्ट्रॉंग राहतं. अच्छा. म्हणून बघा तुम्ही मेंटल लोकांना अमावास्या पौर्णिमेला अटॅक येतात.
हो 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 म्हणजे बरोबर. त्याला तेच कारण आहे. आता बघा ताई पौर्णिमेमध्ये इतकं इतकं पॉवर आहे, की समुद्राला भरती ओहोटी येते. बरोबर. सर्वात मोठी भरती नारळी पौर्णिमेची राहते बघा. अगदी अगदी मग ते खरं. चंद्रामुळे असतं ताई ते. बरोबर, चंद्रामुळे आहेच ते, हे तर हां, मग ते माहित आहे. सायन्स आहे. तुम्ही सायन्स आहे. तुम्ही बरोबर. बघा ताई तुम्ही कुठलं पण मेंटल हे असतात ना रस्त्यावर जे मेंटल फिरतात, हो 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 वेडे. हो. तुम्ही त्यांची जर पत्रिका बघितली ना ताई, त्यांच्यामध्ये त्यांचा चंद्रग्रह सर्वात खराब असतो. हो का? म्हणूनच ते ल्युनॅटिक का म्हणतात? ल्युनार म्हणजे ल्युनार नाही का म्हणजे आपलं चंद्रग्रहण त्याच्यामुळेच तर लागतं ना. हो, म्हणून त्यांना बरोबर, ते बरोबर. सायन्स आहे ताई. त्यांना त्याच्यामुळे अमावास्या पौर्णिमेला अटॅक येतात. अच्छा, 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 अच्छा. हां, त्याच्यामागे सायन्स आहे. हे काही जादू, टोणा आणि काही बाहेरचं केलं असलं नसतं ताई ते. अगदी, अगदी बरोबर आहे. हं. त्याच्यामुळे बघा ना, माहिती का एवढा त्या अमावास्येला हो. ओहोटी लागून जाते, एवढा मोठा समुद्र, तो इतका आत जातो. मग तेच ना, ते सगळं चंद्राचा कमाल आहे तो. चंद्राची कमाल आहे, खरंच. हो. इव्हन तुम्ही ओम चंद्रमसे नमः जरी म्हटलं, हा मंत्र कोणीही म्हणू शकतं ते. ओम चंद्रमसे नमः. अच्छा. ओम असा जरी पौर्णिमेला चंद्रमसे हो, नमः. हो. आणि समजा एखाद्याला स्किन डिसीज असेल, बघा हां. आपण शरद पौर्णिमेला बघा आपण कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध प्यायचं म्हणतो. हो, त्यात हो. किरण पडावे हो, हो. चंद्राचे. मग बरोबर, तेच आहे स्किन डिसीजसाठी खूप काम करतं ताई ते. अच्छा. हां, चंद्राचा म्हणून प्रकाश ते त्या चंद्राच्या प्रकाशात सगळे बाहेर बाहेर बसतात. येतात. म्हणूनच तर ताई आपल्या पूर्वजांनी जे लिहून ठेवलंय सर्व ते खूप सुंदर आहे. तेव्हाच ते खरं. मोठे-मोठे हे होते सायंटिस्ट होते. अच्छा, खरंय. पूर्वीचे किती हां. त्यांचा अभ्यास होता ना ताई त्या काळात सुद्धा. खूप अभ्यास होता ताई. आपल्या इतक्या वनस्पती आहेत आपल्या इथे. ज्या नाही त्या वनस्पती आपल्या भारतात आहेत ताई. खरंच, खरंच. ज्या कितीतरी म्हणूनच तर मी वनस्पती शास्त्राचं वास्तुशास्त्र करते ना ताई. ताई मला की तर फार खूप म्हणजे माझा तर तुम्हाला प्रणाम आहे. नाही की हो इतकं ताई. सुंदर तुम्ही अभ्यास करताय तो हो, आणि हो. सगळ्यांना पण त्याचं मार्गदर्शन पण मिळतंय आपल्या चॅनलच्या मिळतंय ना. हो, मार्फत. मिळतंय. नाही मी हं. कन्सल्टन्सी करते मी त्याचे ते वेगळे पैसे घेते ताई मी. कारण नाही, ते नाही टीचमध्ये आहे. घ्यायचेच. कारण हो. त्याच्यासाठी तुमची मेहनत आहे ताई. ती मेहनत आहे. मला अभ्यास करावा लागतो ताई त्याचा. अभ्यास करावा मला लागतो. स्वतः यंत्र तयार करावे लागतात. त्याच्यात टाईम जातो. अगदी बरोबर आहे, अगदी हो, बरोबर आहे. घेतलंच हो, पाहिजे, नो प्रॉब्लेम. त्याच्या हो. बद्दल कोणी मी शंकाच घेणार नाही, कारण ते तुमचं एक शास्त्र आहे ताई. जसे शास्त्र आहे. डॉक्टर आहेत, इंजिनिअर आहेत, हो. त्यांच्या अभ्यासाचा ते पगार घेतात. पगार तर घेतात. ह्या अभ्यासाचं तुमची डिग्री येते स्पेशल तुमच्याकडे. बरोबर, बरोबर. कुठला हो. जादूटोणा आणि नाहीये. हो आणि ताई ज्यांचं ना तब्येत नेहमी खराब होते की नाही, आजारी हं, वगैरे पडतात बघा, हं. त्यांनी ना सूर्याची उपासना करावी ताई. अच्छा, म्हणजे ती उपासना कशी सकाळी उठून का? काही नाही आपण सूर्याला अर्घ्य दिलाच पाहिजे ताई. समजा नसेलही दिसत ना समजा आपल्याला फ्लॅटमध्ये वगैरे राहतात किंवा परदेशात राहतात. हं. नुसतं जरी पाणी शिंपडलं ना ताई तांब्याच्या याच्यात आणि तांब्याच्या यानीच द्यायचा. अच्छा, तांब्याचा जो अच्छा. गडवा कलश असतो त्यानीच द्यायचं हां. सूर्याला अर्घ्य हो नेहमी. ना? हां, हां, हो, हां, हो, हां. हो. म्हणजे ते समजा रविवार असेल तर आपण लाल चंदन व्हायचं. हां, हां, हां. हां, हळदी-कुंकू किंवा सूर्याचा मंत्र तर रोज म्हणायचा. मी तर पूर्ण 12 नावं रोज घेते. हो तो का? मंत्रच आहे एक सूर्याचा. हो, हो. अच्छा, अच्छा. तर हो. तुम्ही तर बोलून दाखवता का आता? हो, मग बोलून दाखवते ना. मित्र रवी, सूर्य भानू, खगपूषा, हिरण्यगर्भ, मरीची आदित्य, सवित्र अर्क, भास्करेभ्यो नमो नमः. ओह! अच्छा, अच्छा, रोज अच्छा. म्हणायचा हा मंत्र. ओह! कोणीही म्हणू शकतं किंवा ओम सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः हे पण म्हणूच शकतो. हां, तेवढं तर मी मी म्हणते, ओम हो, सूर्याय नमः, भास्कराय नमः वगैरे. पण हा हो. तुम्ही मंत्र जो म्हटलात ना, तो फार सुंदर आहे. फार सुंदर आहे. आणि ते सांगू का तुम्हाला, हं, रविवारी हं. संध्याकाळी, हां, रविवार हा सूर्याचा दिवस आहे. रविवारी संध्याकाळी जर आपण पिंपळाच्या पानावर सूर्याला जर भात दाखवला ना आपण, आपला हां. भात असतो की नाही सकाळीच काढून ठेवायचा अच्छा. साईडला. हां, कारण हां. आपण स्पेशल तर एवढासा लावत नाही ना भात. हो. हो, आपण बरोबर. खायच्या आधी काढून ठेवला आणि रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या पानावर जर हां. सूर्याला संध्याकाळी बरं का, सकाळी नाही. अच्छा. जेव्हा हां. सूर्य मावळतीला येतो. हो. हां, तर हां. अतिशय सुंदर रिझल्ट्स दिसतात ताई. मग तो कुठे ठेवायचा पानावर ठेवून? हां, तिथे आपल्या गॅलरीत म्हणा, पक्षी खाऊन घेतात किंवा आपण मग नंतर झाडात टाकून द्यायचा किंवा हं. ज्यांच्याकडे घराजवळ नदी आहे तिथे टाकून द्यायचा. मासे खाऊन घेतात. हो, 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 हो. फेकायचं नाही पण मी फेकत नाही कधी ताई. बरोबर. म्हणजे कोणाच्या तरी मुखात गेलं पाहिजे ते. मुखात गेला पाहिजे. अरे फेकायला वाह! नाही पाहिजे किंवा तुम्ही झाडात टाकून द्या, निर्माल्यात टाकून द्या. हां, मला हां. अन्न ते फेकून द्यायला नाही आवडत बिलकुल. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कुणाच्या इव्हन तरी मुखात गेलं पाहिजे. खरं हो, इव्हन ताई आपण वांग्याचं ते मागचं काढतो की नाही, मी ते सुद्धा डस्टबिनमध्ये टाकत नाही.
हो ना. कारण ते अन्न आहे ना ताई शेवटी. खरंय, खरंय. हो. म्हणजे प्राण्यांच्या मुखात जात असते, गायी असो, हो, कोणी हो, प्राणी हो. असो. खरंय. हो, खरंय. म्हणजे हे आणि अजून एक सांगू का ताई तुम्हाला? प्रदोष येतो की नाही आपला? माहितीये. हो, हो. 2 वेळा प्रदोष येतो महिन्यातनं. बरोबर. त्या दिवशी जर गायीच्या पायाखालची माती आणून जर आपण ठेवली ना ताई देवघरात, हां. म्हणजे थोडीशी माती आणायची प्रदोषच्या दिवशी. हां, 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 हो, हां. तर ती खूप लक्ष्मी संपन्न असते बघा. की हो कुठेही का? ठेवून द्या, देवघरात ठेवा किंवा आपण देवघराचं ते ड्रॉवर असतं तिथे ठेवून द्या. अच्छा. हो, मग खूप कोणती पण गाय का? नाही, तांबडी, नाही, नाही. पिवळी? नाही, गीर गाय नाही. ही गाय नाही. आपली ती कोणती असते ती बघा, ती गीर खूप दूध गाय देते. जर्सी, आणि जर्सी. जर्सी गाईचं घ्यायचं का? बिलकुल नाही. जर्सी गाईला महत्त्वच नाहीये ताई. हो ना, म्हणजे गीर गीर गायच. गीर किंवा गावरान गाय जी असते आपली गावरान साधी. गाय. हां, हां. म्हशीचं नाही बरं का, बिचाऱ्या म्हशीनी काय केलं माहिती नाही. पण म्हशीचं नाही. हो, हो. आपल्याकडे ते गावठी गाईला आणि गिर गाईला हो. 33 कोटी देवांचं स्थान दिलंय ना. बिलकुल. हो आणि गाईला ना पाठीमागून नमस्कार करायचा कधी पण, अच्छा. शेपटीकडून. हो का? हो, हो, हो. अरे बापरे! हो. हे सगळं शास्त्रच आहे ताई. अच्छा. हो, हो, खूप हो. सुंदर असंच मी सांगताय. सांगत जाईल तुम्हाला म्हणजे सांगत सगळ्यांना जा ताई, ऐकायलाही फायदा सांगत होईल जाईल. ताई. आणि तुम्ही मला WhatsApp नंबर देणार होतात ना ताई? ताई मी पाठवलाय तुम्हाला ऑलरेडी. मी इथे रिव्हील करू का? हां, म्हणजे जरा आत्ता कराल ना त्याच्यावरून तुमचं नाव पण पाठवा, म्हणजे माझ्या बरं. लक्षात येईल. मी हं? पाठवलं नाही तुम्हाला माझं. तुम्ही कदाचित आता तुम्हाला खूप WhatsApp येत असतील ना, तर तुम्ही चेक नसेल केलं. हां, हां, हां. हं, हं, हं. नक्की नाही बघते मी. इथे मला इथे एकदा सांगितलं करा. तर चालेल का ताई अ? नंबर? इथे इथे जर अरे वाह! व्हिडिओमध्ये फार उत्तम, फार उत्तम होईल. हो ना, सांगू का मग? हां, सांगा ना ताई. हो. 879 हं. 366 9832. अच्छा. पुन्हा एकदा रिपीट करता? हो. 879 366 9832. हां. आणि ताई म्हणजे तुम्ही मला तूच म्हणा हो, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. नाही कसं आहे, हं, हं. ते ताई आहे आणि ते लहान जरी असलं ना, तर कसं आहे, मला हो, ते हो. मला बरं समजतंय ते. वाटतं. समजतंय ते. हो, हो. रिस्पेक्ट सगळ्यांना द्यावा, लहानापासून बरोबर, मोठ्यांपर्यंत. बरोबर. इव्हन ताई माझी आई स्वतःच्या आईला तुम्ही, आम्हीनीच बोलायची बघा. हो ना? हो, हो, मग हो. किती हो, छान वाटतं ते. हो. आणि तुमचं बोलणं मला एवढं आवडतं ना, खूप हो का? आवडतं. काहीतरी सगळ्यांनाच असतात आवडतं. आपले गेल्या जन्मीचे काहीतरी रिलेशन असतात म्हणून आपण एकमेकाला भेटतो. बिलकुल, बिलकुल. ते ऋणानुबंध माहितीये का वरूनच आलेले असतात. इव्हन ताई आपली वास्तू सुद्धा आपल्या याच्यानुसार मिळत असते बरं का कुंडलीनुसार. हो ना? घर जे बघ आपल्याला मिळतं ना, ते आपल्याला कुंडलीनुसारच मिळतं. हो ना? किती हो. छान बघ. इव्हन आपली साधना सुद्धा मागच्या जन्मापासून सुरू होत असते. हो? ती जिथे कट झाली तिथून पुढेच चालू होते. अच्छा. बघा. हो, हो. हे सगळं लिहून आहे. मी काही बनवलेलं नाहीये ताई हे. अगदी, आपण अगदी. वाचलं तर सगळ्यांना ज्ञान खरंय, मिळेल. खरंय, खरंय. हो, म्हणजे हो. खूप छान वाटलं ताई हो तुमच्याशी ताई. बोलून. मी शेअर करते हां हो, ताई. हो. चालेल. ओके, श्री ओके. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई.